जे माझ्यावर दाऊदशी संबंध किंवा संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. कितीही मोठा नेता असू द्या, कायदेशीर कारवाई करेल. नवाब मलिकांचं वक्तव्य. नवाब मलिकांचा आम्ही प्रचार करणार नाही, सत्तेत त्यांना सामील देखील करून घेणार नाही. देवेंद्र फडणवीसांकडून मलिकांबाबत भूमिका स्पष्ट. मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल. महाविकास आघाडीत जाणार नाही. शिवसेनेत असताना माझा सर्वाधिक भाजपशी संबंध. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत. त्यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून स्वागत. तर महायुतीचाच मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, फडणवीसांचं विधान. मुख्यमंत्री भाजपचाच होईल हे वक्तव्य कुठल्या दबावात केलं माहीत नाही. राज ठाकरेंवर आता कुणाचा दबाव आणि ईडीचा की सीबीआयचा? संजय राऊतांचा सवाल. राजसाहेबांनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली. ते महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. राज ठाकरेंच्या विधानानंतर बावनकुळेंचं वक्तव्य. राज ठाकरे भविष्य पाहतात का? मला माहीत नाही. मला जनतेच्या मनातलं माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार. नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला. आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंची फडणवीसांशी हात मिळवणी. महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागलेत. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. सर्व बंडखोर उमेदवार आपला अर्ज मागे घेतील. बंडखोरी थांबवली. 2 दिवसामध्ये प्रयत्न दिसेल, फडणवीसांचं वक्तव्य. तर 3-4 दिवसामध्ये किंवा 4 तारखेनंतर जोरानं प्रचार सुरू होईल. देवेंद्र फडणवीसांची माहिती. सर्व बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे. कार्यकर्ते पदाधिकारी सूचनांचं पालन करतील, नाहीतर पक्ष योग्य ती कारवाई करेल. चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. जिथे 2 उमेदवारांनी अर्ज भरले त्यावर मार्ग काढला जाईल. सर्व नेते बसून मार्ग काढतील. तर 6 नोव्हेंबरपासून महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुरुवात करू. शरद पवारांचं वक्तव्य. विधान परिषद महामंडळ देऊ, अर्ज मागे घ्या. महाविकास आघाडीत बंडखोरी शांत करण्यासाठी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार श्रीनिवास वनगा अखेर घरी परतलेले आहेत. 4 दिवसांनी आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले. उमेदवारी नाकारल्यानंतरच वनगा अज्ञात स्थळी गेले होते. पालघर किंवा डहाणूमधून उमेदवारी मिळेल अशी आशा होती, पण मी प्रामाणिकपणे होतो. मात्र माझं तिकीट कापलं गेलं आणि ते षडयंत्र होतं. श्रीनिवास वनगांचा आरोप. रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे पक्षाच्या विरोधात न जाता पक्षासाठी काम करतील. परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांचं काम करणार असल्याचं सुनील गुट्टे यांचं वक्तव्य. नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज. अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा अर्ज. पुणे जिल्ह्यात जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला. महाविकास आघाडीत पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 13 जागा राष्ट्रवादीच्या, तर महायुतीला 11 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला गेल्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा राजकीय राडा. भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला. मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे नावाचे साधर्म्य असलेल्या 2 अपक्षांचे अर्ज वैध ठरलेत. तर चंद्रकांत पाटील यांना आव्हान देणारे चंद्रकांत बीना पाटील अशा दोघांचे अर्ज बाद झाले. वर्धा जिल्ह्यात छाननी दरम्यान 13 उमेदवारी अर्ज बाद. आरबी 1, देवळी तर 4 आणि हिंगणघाटमध्ये 4 आणि वर्धामध्ये 4 असे एकूण 13 अर्ज बाद झाले. 5 वर्षांपासून रेल्वे इंजिन एकटा धावत होता. यावेळी त्याला आता डब्बे देखील लागले. त्यामुळे आता इंजिन सुसाट धावेल. मनसेचे नेते राजू पाटलांकडून विश्वास व्यक्त. विधानसभा निवडणुकीची मुंबईतील जबाबदारी पालिका आयुक्तांवर. मुंबई पालिकेचे 50,000 कर्मचारी 5 दिवस मतदान ड्युटीवर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 12,200 कर्मचारी आधीच तैनात आहेत. निवडणूक अर्ज भरल्यानंतर आम्ही मक्का आणि मदिनाला भेट द्यायचो. वडिलांशिवाय हा पहिला माझा उमराहा असेल. बाबा सिद्दीकींच्या आठवणीत झिशान सिद्दीकींचं भावनिक ट्विट. छातीत दुखत असल्यानं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल. प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. जळगावच्या चोपडा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेगडाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका. जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. इगतपुरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना दिवाळीचा दिवस शासकीय रुग्णालयात घालवलाय. रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आलो. खोसकरांचं वक्तव्य. कारंजा विधानसभा मतदारसंघातील महेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. महेश चव्हाणांना प्रहारकडून उमेदवारी, तर उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची माहिती. चाळीसगाव मतदारसंघातील 19 उमेदवारांपैकी 4 उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर यात वंचितच्या 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. 300हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश जारी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बेकायदेशीर रास्ता रोको आणि आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा. माजी उपनगराध्यक्षांसह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळीनिमित्त अयोध्या दिव्यांगांनी सजले. 25 लाख पणत्या प्रज्वलित करून विश्वविक्रम. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. नाशिकच्या
काळाराम मंदिरामध्ये आज नरक चतुर्दशी निमित्त श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना अभ्यंग स्नान. वंशपरंपरागत पुजारी प्रतिनिधींच्या वतीने श्रीमूर्तींना मंत्रोच्चारामध्ये तेल आणि उटणं लावून बुद्धाभिषेक. दिवाळीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मंदिराला आकर्षक सजावट. पंढरपुरात कोल्हापूरच्या शाहू पॅलेसची प्रतिकृती साकारली. कलाकार अमोल वाखरकर यांनी हुबेहूब प्रतिकृती साकारली. जालना शहरातील मुंबा देवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, तर नागरिकांची मोठी दर्शनासाठी गर्दी. देशभरामध्ये दिवाळीनिमित्त खरेदीला बहर. वाहनं, महागड्या गृहोपयोगी वस्तूंना सर्वाधिक मागणी. फटाके, मिठाईच्या दुकानाबाहेर रांगा. दिवाळीनिमित्त तयार फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. फराळाची मागणी बाजारामध्ये 70% वाढली आहे. सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा 80,000 तर चांदी 99,500 रुपयांवर. पुण्यात उद्या मेट्रो सेवा सायंकाळी 6 वाजेपर्यंतच असणार. महामेट्रोकडून आता लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शुक्रवारी मेट्रोच्या वेळेत बदल, तर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद. रत्नागिरीतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. दिवाळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू. दिवाळीनिमित्त पुण्यातील फुल बाजार बहरलाय. लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूच्या फुलांची मोठी आवक. मागणीमध्ये वाढ झाल्यानं दरही वाढलेत. डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या आवारामध्ये दिवाळीनिमित्त महारांगोळीची आकर्षक सजावट. मंदिरात पारंपरिक सजावट. सिंधुदुर्गच्या कुडाळ माणगावमध्ये भात पिकांचं नुकसान. अवकाळी पावसानं शेतकरी संकटात. गडचिरोली जिल्ह्यामधील दक्षिण भागात अवकाळी पावसामुळे भात शेतीला मोठा फटका. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.